ओम तेजस्विनावधीतमस्तु. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या पाठामध्ये इयत्ता 10वी मधील संस्कृत विषयाचा 5वा धडा म्हणजे स एव परमाणु याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती असेल की ॲटम म्हणजेच अणू हा अत्यंत सूक्ष्म असतो, जो साध्या डोळ्यानेही दिसू शकत नाही. तर या अणूच्या विषयी आपल्याला या पाठामध्ये विशेषत्वाने माहिती घ्यायची आहे. विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः. या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल अनेक प्रकारचे संशोधक अनेक प्रकारची मतं मांडतात. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. अनेक जे प्राचीन सिद्धांत आहेत हे प्राचीन सिद्धांत काळाच्या ओघात नष्ट झाले आणि काही नवीन सिद्धांत हे वैज्ञानिकांनी स्वीकारले. ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. ॲटम हा शब्द आपल्या सर्वांनाच अत्यंत प्रसिद्ध किंवा माहीत असलेला असा आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूल कारणम द्रव्यस्य. कोणत्याही वस्तूचा किंवा घटकाचा मूळ कारण, ज्याच्यापासून ती वस्तू निर्माण झाली आहे ते मूळ कारण म्हणजे त्या पदार्थाचा ॲटम असं त्याला म्हटलं जातं. सहा एव एलिमेंट इति मन्यते. आणि त्यालाच एलिमेंट असं देखील म्हणण्यात येतं. प्राचीन शास्त्रे तु परमाणुः निर्मितेः मूल कारणम इति कथितं. प्राचीन आपले जे ग्रंथ आहेत या प्राचीन ग्रंथांमध्ये परमाणु हे सृष्टीच्या निर्मितीचं मूळ कारण आहे असं सांगितलं गेलेलं आहे. परमाणोः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानि. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आला आहे, तो म्हणजे दर्शन. दर्शन म्हणजे काय, तर या सृष्टीकडे बघण्याची एक विशिष्ट प्रकारची दृष्टी यालाच दर्शन असं म्हणतात. विश्वाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजेच दर्शन. तर अशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 6 आस्तिक दर्शनं मानली जातात. यातील दुसऱ्या क्रमांकाचं आस्तिक दर्शन म्हणजेच वैशेषिक दर्शन. तर दर्शनं कोणती आहेत त्या संबंधीच्या त्याच्या जे निर्माते आहेत त्याच्या संबंधीचा एक श्लोक आहे. गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतंजलेः व्यासस्य जैमिनी चैव दर्शनानि षडेवहि. गौतम ऋषींचं ज्ञानदर्शन, कणाद ऋषींचं वैशेषिक दर्शन, कपिल ऋषींचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, व्यासांचं वेदांत दर्शन आणि जैमिनींचं मीमांसा दर्शन अशी एकूण 6 आस्तिक दर्शनं मानली जातात. यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं जे दर्शन आहे ते म्हणजे वैशेषिक दर्शन. कणाद ऋषींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये होते आणि त्याही वेळेला त्यांना भगवंताचं नाव घ्या असं सांगितलं. त्यावेळेला ते पिलवहा पिलवहा म्हणजेच अणू अणू असं उच्चारत होते. तर इतकं त्यांनी आपल्या विषयाशी ते तादात्म्य पावलेले होते. आपल्याला माहिती असेल की ॲटम किंवा हा जो परमाणू आहे हा परमाणू साध्या डोळ्यांनी तर सोडा तर सूक्ष्मदर्शकाने सुद्धा आपल्याला दिसत नाही. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये या कणाद ऋषींनी या वैशेषिक दर्शनाच्या निमित्तानं किंवा या वैशेषिक दर्शनामध्ये या अणुविषयी स्पष्टीकरण जे दिलेलं आहे तेच स्पष्टीकरण आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केलेलं आहे. मग 5000 वर्षापेक्षाही अधिक जुन्या अशा या दर्शनामध्ये या परमाणूंची माहिती कणाद ऋषींना कशी झाली असेल हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे.
तर परमाणूंची ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्य महर्षी कणाद महोदयांनी वैशेषिक नावाच्या दर्शनामध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्य. आपलं जे प्राचीन वाङ्मय आहे, आपलं जे प्राचीन शास्त्रीय सगळं वाङ्मय आहे, हे वाङ्मय कालौघात काही प्रमाणात नष्ट झालं असेल आणि त्यामुळं कदाचित त्याचे काही दुवे सापडतात, त्यातील काही संदर्भ सापडतात, पण पूर्ण पुस्तक किंवा पूर्ण सिद्धांत आपल्याला सापडत नाही. त्यामुळं जे विद्यार्थी या संस्कृत विषयाचा अभ्यास करतात त्यांनी भविष्यामध्ये अन्य शाखेमध्ये जरी गेले तरी या संस्कृतच्या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी करावा आणि त्यामध्ये त्यांनी विशेष अशा प्रकारचं संशोधन करावं असं यात म्हटलेलं आहे. त्याच पाठामध्ये उजव्या बाजूला एक सिद्धांत किंवा एक तुम्हाला सूचना विचारलेली आहे. किम यूयम बिग बँग सिद्धांत विषय जानीथ. तुम्हाला बिग बँग हा सिद्धांत किंवा बिग बँग थेरी ही माहिती आहे का? तर बिग बँग थेरी ही संपूर्ण विश्वातल्या संपूर्ण जगातल्या वैज्ञानिकांनी विश्वाच्या उत्पत्तीची काढलेली अशी एक थेरी म्हणा किंवा एक अशा प्रकारचा सिद्धांत आहे. आणि या बिग बँगचे जे प्रयोग झाले या प्रयोगासाठी भारतातल्याही अनेक वैज्ञानिकांनी आपले योगदान दिलेलं आहे. याविषयीची अधिक माहिती आपण इतर सोर्सेसच्या माध्यमातून इतर स्रोतांच्या माध्यमातून जरूर मिळवा. विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभिः ॲटम विषये किम किम पठितम. तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही ॲटम या विषयाबद्दल काय काय शिकला आहात याविषयी देखील तुम्ही आपसात चर्चा करायला हरकत नाही. एषः पाठः नाम संवादात्मक पाठः अस्ति. अत्र पात्रद्वयम् अस्ति. एकः अस्ति अर्णवः, सः बालकः एव. तथा च अपरं पात्रम् अस्ति तस्य पिता. हा पाठ संवादात्मक अशा स्वरूपाचा पाठ आहे आणि या पाठामध्ये संवाद साधण्यासाठी असणारी जी दोन पात्र आहेत ती दोन पात्र म्हणजे एक आहे स्वतः अर्णव आणि दुसरे आहेत ते म्हणजे त्याचे वडील. आता इथं असा एक आपण विचार करू शकतो की हा अर्णव म्हणजे तुम्ही स्वतः आहात आणि त्याचे जे वडील आहेत ते वडील म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपला भारताचा प्राचीन इतिहास आहे. हा इतिहासच अर्णवच्या रूपानं तुमच्याशी बोलतोय. अशा स्वरूपात जर तुम्ही या पाठाचा विचार केला तर तुम्हाला हा पाठ अगदी जवळचा वाटेल. अत्यंत वैज्ञानिक विषयाबद्दलची माहिती आपल्या संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आहे याची माहिती आपल्याला या पाठामधून मिळणार आहे. तर आपण प्रत्यक्ष आता पाठ वाचूया आणि थोडासा समजून घेऊया. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. सः पुस्तकपठने मग्नः. अर्णवः अर्णव नावाचा मुलगा जपाकुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल गृहीत्वा घेऊन प्रविशति म्हणजे आत प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. सह पुस्तकपठने मग्नः. कः पुस्तकपठने मग्नः? अर्णवस्य पिता पुस्तकपठने मग्नः. इथं मग्नः हे जे विशेषण वापरलेलं आहे या मग्न या विशेषणाला नेहमी सप्तमीची अपेक्षा असते. मग्न याचा अर्थ घडून गेलेला, कामात असलेला, गुंतलेला या अर्थानं मग्न हा शब्द वापरला जातो. रत, व्यग्र, मग्न या सगळ्या शब्दांसाठी ज्या गोष्टीमध्ये तो मग्न आहे त्या शब्दाची नेहमी सप्तमी विभक्ती वापरतात. म्हणून पुस्तक पठनम त्याची सप्तमी होईल पुस्तक पठने. पुस्तक पठने मग्नः. सह पुस्तक पठने मग्नः. तर ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होते. तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते. आणि त्यांच्या जवळच उत्पीठिका म्हणजे एका टेबलावरती सूक्ष्मेक्षिका तुमच्या
विज्ञानाच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेत जाता तर त्या प्रयोगशाळेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण तुम्हाला हाताळायला कदाचित मिळत असेल आणि ते म्हणजे सूक्ष्मदर्शक। या सूक्ष्मदर्शकाच्या खाली तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचे अवयव किंवा जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत असे कांद्याच्या पातीच्या आतली रचना असेल, कांद्याच्या सालीची रचना असेल किंवा फुलाच्या काही भागांची रचना असेल, असे काही प्रयोग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असतात तर ते तुम्ही बघितले असतील। तर उघड्या डोळ्यांना आपल्याला जे दिसत नाही ते त्याच्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अशा लेन्सच्या माध्यमातून आपण त्यामधनं बघत असतो। तर त्या टेबलावरती तुम्हाला चित्रामध्ये कदाचित दिसेल की तिथं एक ती सूक्ष्मेक्षिका म्हणजे सूक्ष्मदर्शक ठेवलेला आहे। अर्णवः, अर्णव आपल्या वडिलांना म्हणतोय, पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमम आनीतम मया, मया जपाकुसुमम आनीतम। हा कर्मणी प्रयोग आहे। कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाचा वापर केलेला आहे। हेच वाक्य आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये अहम जपाकुसुमम आनीतवान अशा पद्धतीनं पण वापरता येईल। पितः बाबा, अस्माकं उद्यानात आपल्या उद्यानातून आपल्या बागेतून मी जास्वंदीचं फूल आणलेलं आहे। कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणः, वेगवेगळ्या रंगाची जास्वंदीची फुलं तुम्ही बघितली असतील आणि या जास्वंदीच्या फुलांच्या मध्ये मध्यभागी जो एक दांडा असतो आणि त्या दांड्यावरती साधारणतः पिवळ्या किंवा लालसर रंगाचे अगदी छोटे छोटे म्हणजे त्या फुलामध्ये सुद्धा आपल्याला पटकन न दिसणारे किंवा ते आपल्याला जर तुम्ही ते फूल हाताळलं तर तुमच्या हाताला सुद्धा ते पिवळ्या रंगाचे किंवा अन्य रंगाचे जे परागकण असतात ते लगेच चिकटतात, इतके ते सूक्ष्म असतात। म्हणजे अगदी त्यांना वजन काहीही नसतं, इतके ते सूक्ष्म असतात। तर नुसत्या डोळ्यांना सुद्धा ते आपल्याला नीट दिसत नाही। कियंतः सूक्ष्मः तस्य परागकणः, तर याचे परागकण जे आहेत हे परागकण किती छोटे आहेत, किती सूक्ष्म आहेत। पिता, वडील म्हणतात, सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोषि। तुम्ही कदाचित घर बांधताना जो एक प्लॅन वगैरे असा तयार केलेला असतो बघा, तर तो प्लॅन पाहिला असेल। तो प्लॅन पाहिल्यानंतर जे सर्वसामान्य माणसं असतात त्यांना तो पटकन लक्षात येत नाही, पण त्या क्षेत्रातला जो इंजिनियर वगैरे असतो त्यांना तो प्लॅन बघितल्यानंतर या घराचा प्रवेश कुठून होणार आहे, एंट्रन्स कुठून आहे, बेडरूम कुठं असणार आहे, किचन कुठं असणार आहे, या गोष्टी लगेच समजतात, कारण तो प्लॅन बघण्याची एक विशिष्ट अशा पद्धतीची पद्धत असते। त्याप्रमाणे त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत आणि त्यामुळं ते सतत अशा प्रकारच्या वैज्ञानिक गोष्टी आपल्या मुलांना दाखवत आहेत आणि म्हणून ते म्हणतायत की सूक्ष्मदर्शिकेमधनं ते हे पहा, त्यांच्या ते जे छोटे छोटे कण आहेत त्यातल्या प्रत्येक एका कणाची, बघा मी आत्ता मगाशी म्हटलं तसं की तुम्ही जर कधी त्या कणांना हात लावला तर तुमच्या बोटावरती किंवा तुमच्या कपड्यावरती असंख्य परागकण जमा झालेले तुम्हाला दिसून येतील। त्यातल्या एकाची रचना बघण्यासाठी अर्णवचे वडील अर्णवला सांगतायत। हे केवढं सूक्ष्म विश्व असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। म्हणून ते म्हणतात की त्यांच्या कणांची रचना सुद्धा तू पाहू शकशील। इथं द्रष्टुम हे दृश्यपश्य या धातूचं तुमंत हे त्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यय वापरलेलं आहे आणि जर तू सूक्ष्मदर्शिकेनं पाहिलं तर त्याच्या कणांची रचना सुद्धा तू पाहू शकशील। अर्णवः तथा करोति, पहा किती आज्ञाधारक मुलगा आहे। जसं वडिलांनी सांगितलं म्हणजे जसं मोठ्याने सांगितलं त्याप्रमाणे त्यांना लगेच कृती केली, तर अर्णव तसंच करतो। पिता, आता वडील विचारतायत, किम दृष्टम त्वया, इथं पुन्हा कर्मणी प्रयोग आला बघा, किम दृष्टम त्वया, त्वम किम दृष्टवान, कर्त्याची प्रथमा केली आपण, त्वम किम दृष्टवान, तू काय पाहिलंस। अर्णवः, अर्णव म्हणतोय, पितः अद्भुतम तत्, बाबा
किती आश्चर्यकारक आहे हो, किती अद्भुत आहे ते. सूक्ष्मकणेषु तस्य अंगानी दृश्यन्ते. म्हणजे मी आता म्हटलं तसं की प्रत्येक वस्तूला आपण बघा, कोणतीही एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूला एक विशिष्ट प्रकारचा आपल्या किमान डोळ्याला दिसणारा एक असा आकार आहे काहीतरी. प्रत्येक वस्तूला आकार आहे. म्हणजे साधा आपण चेंडू घेतला खेळण्यातला, त्याचा एक वेगळा आकार आहे. त्याच्याही पेक्षा फुटबॉलला एक वेगळ्या प्रकारचा आकार आहे. फुटबॉलवरती एक वेगळ्या प्रकारची डिझाईन किंवा एक नक्षी वेगळ्या प्रकारची असते, म्हणजे त्याचा एक आकार वेगळा असतो. अन्य बेसबॉल किंवा या प्रकारचे जे बॉल असतात त्यांचा आकार आणखीन वेगळा असतो. क्रिकेटचा जो बॉल आपला आहे त्याचा आकार आणखीन वेगळा आहे. हे आता खूप मोठ्या मोठ्या वस्तू झाल्या. अशासारख्याच लहानातल्या लहान, अगदी एखादी लवंग असेल, वेलदोड्याचा एक दाणा असेल, अगदी त्याच्याही पेक्षा लहान सांगू का, खसखस असेल आपल्या घरात आपण खात असणारी, तर त्या खसखशीचा एक दाणा, तिळाचा दाणा, या प्रत्येकाला एक काहीतरी आकार आहे आणि जो आपल्याला कदाचित उघड्या डोळ्यांनी आत्ता मी जी वस्तूंची नावं घेतली त्याचा कदाचित दिसतो. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या तिथं असतात पण त्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे एखाद्या वस्तूची, त्याच समजा आपण लवंग घेतली आणि त्या लवंगेची किंवा त्या वेलदोड्याची पावडर केली, तर त्या पावडरमध्ये सुद्धा प्रत्येक एक एक छोटं छोटंसं कण जो आहे त्या कणाला स्वतःचा आकार आहे आणि तो आकार आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही. म्हणजे जसं ती पावडर केल्यानंतर म्हणतात ना, पाण्याला आकार तो कुठला असतो, तर पाण्याला कुठलाच आकार नसतो. तुम्ही जर समजा गोल भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याचा जर बर्फ बनवलात तर त्या बर्फाचा आकार गोल होतो. तुम्ही चौकोनी भांड्यात बर्फ बनवलात तर त्याचा आकार चौकोनी होतो. त्रिकोणी भांड्यात किंवा त्रिकोणी मोल्डमध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याचा आकार त्रिकोणी होतो. तर याप्रमाणे जसा पाण्याला एक विशिष्ट आकार नाही, तसाच या पावडरीला सुद्धा आकार नाही. तुम्ही जर ती वेलदोड्याची पूड चौकोनी डब्यात ठेवली तर ती तुम्हाला सगळी मिळून ती चौकोनी दिसेल, गोल डब्यात ठेवली तर ती गोल आकारात दिसेल. पण त्यातल्या प्रत्येक कणाला स्वतःची रचना आहे. आणि जेव्हा अर्णवनं त्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये ती रचना पाहिली त्यावेळेला तो अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि म्हणून तो म्हणतोय, बाबा हे अद्भुत आहे सगळं. या सूक्ष्म कणांमध्ये, सूक्ष्म कणेषु म्हणजे सूक्ष्म कणांमध्ये त्याची अंग सुद्धा दिसत आहेत. म्हणजे जसे आपल्या शरीराचे अवयव आहेत तसे त्या प्रत्येक घटकाचा आकार आणि त्याच्यातल्या आतल्या अंतर्गत रचना या सगळ्या गोष्टी या सूक्ष्मदर्शिकेमध्ये, म्हणजे आता तो अर्णव त्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये काय बघतोय तर जास्वंदीच्या फुलातला परागकणाचा एक भाग तो बघतोय आणि तो म्हणतोय की हे अद्भुत आहे. वडील म्हणतात, अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि. अर्णव, या फुलाची जी अंग आहेत ती अंग तू या सूक्ष्मदर्शकानं पाहू शकतोस. पुन्हा इथं द्रष्टुम शब्द आला बघा. मगाशी मी सांगितलं दृश्यपश्य याचं हेत्वर्थक धातुसाधित तुमंतव्य, द्रष्टुम शक्नोषि. आणि या ठिकाणी तुम्हाला आता यावर्षी स्य भविष्यकाळ नावाचा एक काळ आपल्याला अभ्यासायचा आहे. तर त्याचं हे रूप आहे. त्याची सर्व रूपं ही साधारणतः आपल्या लटलकारासारखीच असतात, पण त्यांचा अर्थ मात्र भविष्यकाळी असा घेतला जातो. म्हणून त्वं शक्नोषि मध्यम पुरुष एक वचन वापरलेलं आहे. शक धातू आहे 9व्या गणाचा आणि त्याचं शक्नोषि हे लुटलकार म्हणजेच भविष्यकाळ. या भविष्यकाळातलं शक्नोषि म्हणजे पाहू शकशील. तू या फुलाची अंग सूक्ष्मदर्शिकेनं पाहू शकशील. परंतु एतत् विश्वं परमाणुभ्याः निर्मितम. परंतु हे जे विश्व आहे हे विश्व परमाणूंपासून तयार झालेलं आहे. ते परमाणुवाः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे ते जे परमाणू आहेत हे परमाणू या सूक्ष्मदर्शकाने सुद्धा दिसत नाही. आता साहजिकच अर्णवच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. म्हणून अर्णव विचारतोय, परमाणु नाम किम. आता त्याचं उत्तर वडील पुढे देतात. पिता वडील म्हणतात, अस्तु
कथयामि. ठीक आहे, कथयामि सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. मुष्टी म्हणजे मूठ, एक मूठ आपण म्हणतो ना, तर मुष्टी. तर आपल्या वडील आपल्या मुलाला सांगतायत, म्हणजे अर्णवला सांगतायत, अर्णव आपल्या महानस म्हणजेच आपलं स्वयंपाकघर, या स्वयंपाकघरामधनं एक मूठभर तांदूळ घेऊन ये. मुष्टी मात्र म्हणजे मूठभर, तंडुलान म्हणजे तांदूळ, महानसतः. बघा, महानस हा शब्द थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. आपण नेहमी स्वयंपाकगृह किंवा पाकगृह, भोजनशाला अशा प्रकारचे शब्द वापरतो, पण इथं त्याने शब्द वापरलेला आहे महानस. आणि त्याच्या पुढे एक शब्द वापरला आहे तह. कोणताही शब्द असेल, मग तो अगदी मराठी असेल, हिंदी असेल, अगदी आधुनिक काळातला इंग्रजी शब्द असेल, त्याला जर तुम्ही तह हे अव्यय जोडलं तर त्याचा अर्थ पासून असा होतो किंवा तिथून या अर्थानं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं सांगलीतः कराड नगरम गच्छामी, सांगलीतः विटा नगरम गच्छामी, सांगलीतः पुणे नगरम गच्छामी. तह आता हेच तुम्ही न्यूयॉर्कतः मुंबई नगरम आगच्छामी, लंडनतः ऑस्ट्रेलिया देशम गच्छामी. कोणताही शब्द असेल त्याचं रूपांतर करण्यापेक्षा अमेरिकातः, इंग्लंडतः जे काही त्याचं नाव असेल त्याच्या पुढं जर तुम्ही फक्त तह हा शब्द जोडला तर त्याचं रूपांतर संस्कृतमधल्यासारखं होऊ शकतं. म्हणून इथं त्याने शब्द वापरलेला आहे महानसतः म्हणजे स्वयंपाकघरातून, आनय म्हणजे घेऊन ये. अर्णवः, अर्णव म्हणत अर्णवता. तथा इति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. ठीक आहे असं म्हणून पाकगृहात, आता इथं त्याने पाकगृहात पंचमी विभक्ती वापरली आहे बघा. पाकगृहम पाकगृहात, वनम वनात याप्रमाणे. आणि त्याचा अर्थ देखील तोच आहे, स्वयंपाकघरातून. आणि वर जो महानसतः असा शब्द वापरला त्याचाही अर्थ तोच आहे, स्वयंपाकघरातून. स्वयंपाकघरातून म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारानं करू शकता, पंचमी विभक्ती पण वापरू शकता किंवा त्याला नुसता तह असा जर शब्द जोडला तर त्याचा पंचमीसारखा अर्थ होऊ शकतो. अर्णवः, अर्णव म्हणतो तथा इति उक्त्वा, ठीक आहे असं म्हणून तो पाकगृहात म्हणजे स्वयंपाकघरातनं तंडुलान आनयति, तो तांदूळ घेऊन येतो. स्वीकरोतु भवान. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न येतो, भवान ऐवजी त्वम वापरा किंवा त्वम ऐवजी भवान वापरा. तर ही संकल्पना काय आहे, तर स्वीकरोतु भवान, भवान ही प्रथम पुरुषी रचना असते आणि त्वम ही मध्यम पुरुषी रचना आहे. इथं स्वीकरोतु, स्वी अधिक क्रू धातू, त्याचं स्वीकरोतु हा लोट लकार आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. स्वीकरोतु, करोतु कुरुतः कुर्वन्तु, त्याप्रमाणे स्वीकरोतु स्वीकुरुतः स्वीकुर्वन्तु या पद्धतीनं त्याची रूप होतात. प्रथम पुरुषी एकवचनी रूप झालेलं आहे. आता याचं जर आपल्याला त्वम वापरायचं असेल, भवांच्या ऐवजी त्वम वापरायचं असेल तर मध्यम पुरुष एकवचनामध्ये आपण तेच रूप बदलायचं, म्हणजे ते होईल स्वीकुरु भवान. स्वीकरोतु भवान त्याच्याऐवजी स्वीकुरु त्वम. पिता अधुना इमं तंडुलम विभज. आता वडील त्याला सांगतायत की आता तू या तांदळाचे भाग कर. विभज म्हणजे तू त्याचे भाग कर. आता इथं वरती वापरले स्वीकरोतु भवान म्हणजे आपण हे घ्या. आता ही आदरार्थी रचना होते, कारण अर्णवपेक्षा त्याचे वडील वयानं, अधिकारानं, मानानं मोठे आहेत म्हणून तो हे घ्या असं म्हणतो. आपण आपल्या वयाचा जर असेल, आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याला आपण मराठी प्रमाणे आपण काय म्हणतो, हे घे. तर अशाच प्रकारची ही रचना आहे. आता वडील आपल्या मुलाला अधुना इमं तंडुलम विभज, आता तू मध्यम पुरुषी रचना केली, त्वम म्हणजे तू, या तांदळाचं विभाजन कर म्हणजेच हा तांदूळ तू तोड असं त्याला सूचना करतायत. आता हा तांदूळ जो आहे हा तांदूळ तू तोड असं वडिलांनी त्याला सांगितलं. त्यावर अर्णव म्हणतोय तात
कियान लघु अस्ति एषः, बाबा हा तांदूळ जो आहे किंवा हा तांदळाचा एक दाणा हा केवढा लहान आहे. आपण बघू शकता की तांदळाचा एक दाणा तो केवढासा लहान असतो. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. आता पहिल्यांदाच त्यांनी त्या तांदळाचे 2 भाग करून त्यांना दिलेले होते. त्या अर्ध्या तांदळाला आता ते वडील म्हणतात की याचा आणखीन तू लहान भाग कर. त्यावरती अर्णव म्हणतोय की बाबा याचाच कसे तरी 2 भाग मी केलेले आहेत. यथा कथमपि म्हणजे कसे तरी मी त्याचे 2 भाग केलेले आहेत. पिता इतोपि लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. वडील म्हणतायत अर्णव याच्यापेक्षा इतः अपि, इथं संधी आहे इतः अधिक अपि, याच्यापेक्षा सुद्धा लघुतर, तर आणि तम इंग्लिशमध्ये ज्याप्रमाणे सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री असते त्याप्रमाणे संस्कृतमध्ये तर आणि तम वाचक असतात. तर म्हणजे 2 वस्तूंमधली तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा याच्यापेक्षा हे लहान, म्हणजे अगदी साधी आपण बोट म्हटली तर हे बोट याच्यापेक्षा मोठं आहे किंवा हे बोट याच्यापेक्षा लहान आहे, अशी जी आपण तुलना करतो म्हणजे स्मॉलर, तर हा जो स्मॉलर लघुतर याचा अर्थ लहान, अधिक लहान, म्हणजे याच्यापेक्षा अधिक लहान, कंपॅरेटिव्ह डिग्री इथं वापरलेली आहे. याच्याहूनही लहान भाग कर्तुम शक्यते वा, करणं शक्य आहे का. इथं क्रू धातूचं कर्तुम हे तुमंत अव्यय वापरलेलं आहे. आणि याच्यापेक्षा अधिक लहान भाग करणं शक्य आहे का. अर्णवाहा, अर्णव म्हणतो यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत तस्य. जर मी याचे आणखीन लहान भाग केले, त्या एका छोट्या अर्ध्या तांदळाचा आणखीन जर लहान भाग करायचा म्हटला तर त्याचं चूर्णम म्हणजे पीठच होईल त्याचं. पिता वडील म्हणतात सम्यक उक्तम त्वया, अगदी बरोबर बोललास तू. यत्र एतत् विभाजनम समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते सह एव परमः अणुः. आता तू अगदी बरोबर बोललास. ज्या ठिकाणी या गोष्टींचं किंवा कोणत्याही लहानातल्या लहान गोष्टींचं विभाजन करणं मानवी शक्तीला संपतं, म्हणजे जिथं मानवी शक्ती त्याचं विभाजन करू शकत नाही, समाप्यते संपून जातं. यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते, त्याच्यापेक्षा आणखीन लहान भाग मिळवणं शक्य होत नाही. सहा एव परमः अणुः, आणि त्यालाच परमाणू असं म्हटलं जातं. तुम्ही कर्मधारय समासाचा अभ्यास यावर्षी तुम्हाला आहे. परमाणु, परमः अणुः. परमः म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात. आता तो लहान का मोठा हा योग्य म्हणजे शब्द बघून तिचा संदर्भ वापरायचा आहे. पण परमः याचा अर्थ त्यातला सर्वात शेवटचा, मग तो लहान असेल किंवा मोठा असेल. तर त्याप्रमाणे परमः म्हणजे सर्वात शेवटचा, या अर्थानं परमः अणुः, त्यातला हा सर्वात शेवटचा अणु किंवा सर्वात लहान अणु. इथं लहान या अर्थानं तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल. अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलम तत्वं च परमाणुः सत्यम खलु. आता अर्णवनं काही त्याच्या विज्ञानाच्या त्याच्यात वाचलं असेल, त्यामुळे त्याला परमाणू याविषयी थोडीशी माहिती असेल, म्हणून तो म्हणतोय की द्रव्याचा, कोणत्याही पदार्थाचा अंतिम घटक, सर्वात शेवटचा घटक किंवा मूलतत्व म्हणजे परमाणू. खरं आहे ना हे. वडील म्हणतात सत्यम, अगदी बरोबर. अयम खलु कणाद महर्षेः सिद्धांतः. हा जो तू म्हणालास हाच कणाद महर्षींनी मांडलेला सिद्धांत आहे. अपि जानासी, तुला माहित आहे का. परमाणुः द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. कोणत्याही द्रव्याचं मूल कारण हे परमाणू असं असतं, हे त्यांनी काय केलेलं होतं, प्रतिपादितम, हे त्यांनी त्या महर्षींनी प्रतिपादन केलेलं होतं. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम 5मे 6 वा शतके, आणि ते सुद्धा कधी इसवी सन पूर्व 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये. म्हणजे आपल्या देशातल्या विज्ञानानं हजारो वर्षांपूर्वी
केवढी प्रगती केलेली याचा फक्त आपण विचार करू शकतो. तर आज जी अत्याधुनिक उपकरणं आहेत, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप सुद्धा आलेला आहे, म्हणजे आपण जो शाळेत वापरतो तो साधा मायक्रोस्कोप आहे, त्याच्याही पेक्षा लहान गोष्टी बघण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप म्हणून असतं, तर त्याच्याही पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी आलेल्या आहेत. हल्ली आपण उपग्रहांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आधुनिक काळामधल्या आहेत. पण या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान नसताना आपल्या देशातल्या ऋषींनी या प्रकारचे सिद्धांत, या प्रकारचे शोध हे कसे लावले असतील याचा खरोखर आपण विचार करण्यासारखा आहे. अर्णव म्हणतोय, तात महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणुविषयी. बाबा, कणाद ऋषींनी या परमाणूच्या विषयी काय काय म्हटलेलं आहे. वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. मला वाटतं अर्णव थोडंफार वाचत असेल म्हणून त्याला कणाद नावाचं नाव तरी किमान माहीत असेल. पण आपल्याला हे माहीत असेल का बघा विचार करून. ह्याच्यापूर्वी आपल्याला माहीत होतं का? कारण हे सगळं विस्मृतीत गेलेलं शास्त्र आहे. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे हा भारताचा हजारो वर्षांपूर्वीपासूनचा अत्यंत जाज्वल्य किंवा अत्यंत अभिमानास्पद, गौरवास्पद अशा प्रकारचा हा इतिहास आहे की आपण शास्त्राच्या क्षेत्रात सुद्धा तेवढीच प्रगती केलेली होती. आणि त्यामुळे तो म्हणतायत की कणाद ऋषींनी या परमाणूविषयी काय काय सांगितलेलं, आम्हाला तर त्यांचं फक्त नावच माहीत आहे. वडील म्हणतायत, पिता म्हणतायत, कणाद मुनीना प्रतिपादितम परमाणु अतींद्रियः सूक्ष्मः निरवयवः नित्यः स्वयं व्यावर्तकः च. बघा, कणाद ऋषींनी ज्या परमाणूंची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत, ही वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाची आहेत. हा परमाणू कसा आहे? परमाणु अतींद्रियः, इंद्रियांच्या अति म्हणजे पलीकडचा, जो आपल्या इंद्रियांना कुठल्याही, बघा आपण कोणतीही वस्तूला स्पर्श करतो, त्या स्पर्शातनं आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. काही गोष्टी आपण चाटून बघू शकतो, त्या चाटण्यातनं आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं. काही गोष्टींचा आपल्याला आपल्या शरीराला स्पर्श होतो आणि मग त्याचा, म्हणजे उदाहरणार्थ मोरपीस आपल्या शरीराला स्पर्श करतं, तर त्याच्यातनं आपल्याला त्याची काय असेल ती गोष्टीची जाणीव होती. काही गोष्टींचा आपण वास घेऊन आपण त्याची हे करतो. आपल्याला एखाद्या ठिकाणाहून जात असताना खूप सुगंध छान येतो किंवा काही वेळेला दुर्गंध सुद्धा येतो. त्या सुगंधावरनं किंवा दुर्गंधावरून सुद्धा आपण त्या वस्तूचं तिथं काय तयार केलं जातंय याचा साधारण काय करू शकतो, अंदाज करू शकतो. म्हणजे ही इंद्रियांच्या द्वारे केली गेलेली त्या वस्तूची ओळख आहे. प्रत्यक्ष आपण ती वस्तू अजून बघितलेली नाही. तर पण हा जो परमाणू आहे, हा परमाणू कोणत्याच इंद्रियांच्या द्वारे आपल्याला समजत नाही. तो सूक्ष्म आहे. आत्ताच आपण बघितलं की केवढा लहान तो असतो. तर तो सूक्ष्म आहे. निरअवयवः, त्याला कोणत्याही प्रकारचे अवयव नाही. त्याचप्रमाणे नित्य, तो नित्य आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एनर्जीचा सिद्धांत सांगितला जातो की एनर्जी ही निर्माण केली जाऊ शकत नाही, ऊर्जा ही निर्माण केली जाऊ शकत नाही, ती नष्ट केली जाऊ शकत नाही, तर तिचं फक्त रूपांतरण होतं. तर ती ऊर्जा ही अक्षय आहे, ती कधीही संपत नाही. त्याप्रमाणे हा नित्य आहे. म्हणजे अणु हा नित्य आहे. स्वयं व्यावर्तकाः, आणि स्वतः तरी तो नित्य असला तरी तो स्वतःमध्ये काय करतो, परिवर्तन करून घेतो. म्हणजे याची पृथ्वीची परिभ्रमण ज्या गती आहेत, या गती आपण कशा असतात या आपण मोजतो आणि मग त्यानुसार आपण दिवस रात्र, आपण वर्ष, कॅलेंडर, या सगळ्या गोष्टी त्याच्या आधारानं आपण बसवल्या. पण हा जो अणु आहे हा कशा पद्धतीनं परिभ्रमण करेल किंवा हालचाल करेल याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची माहिती देऊ शकत नाही. वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. वैशेषिक सूत्र यामध्ये त्यांनी परमाणूंची व्याख्या केलेली. अर्णव विचारतोय, का सा व्याख्या, कोणती आहे ती व्याख्या? वडील म्हणतायत, वडिलांनी व्याख्या सांगितली बघा. जाल सूर्य मरीचिस्थम यत सूक्ष्मम दृश्यते रजः तस्य षष्ठतमः भागः परमाणुः स उच्यते. आपण रोजच्या आपल्या घरामध्ये सुद्धा हा छोटासा प्रयोग करू शकता. आपल्या घरामध्ये जर
विशेषतः आता कौलारू घर असेल किंवा एखादं जर बाजूला एखाद्या ठिकाणी असं छोटंसं छिद्र जिथं पडलेलं असतं आणि त्या छोट्याशा छिद्रामधनं जेव्हा सूर्याचा एखादा कवडसा येतो, त्या कवडसा जर तुम्ही तो नीट बघितलात तर त्या कवडशामध्ये तुम्हाला अनेक धुळीचे कण दिसतात. ते धुळीचे कण आपोआपच तरंगताना दिसतात. म्हणजे बाहेर हालचाल कुठलीही नाही आहे, वारं वाहत नाही आहे, पण तरीही ते कण आपल्याला तरंगताना दिसतात. तर या जाल सूर्य मरीचिस्थम, जाल सूर्य म्हणजेच त्या जाळीमधनं येणारा जो सूर्य आहे त्याचं यत सूक्ष्मम दृश्यते रजः, रजः म्हणजे हे रजकण म्हणजेच हे धुळीचे कण, तस्य षष्ठतमः भागः, तो धुळीचा कण केवढासा लहान आहे विचार करा. त्या धुळीच्या कणाला 6 तुकडे करायचे त्याचे, त्याचा 1/6 भाग, त्या धुळीच्या एका कणाचा 1/6 भाग म्हणजे त्याचे 6 तुकडे करायचे. तो 6वा तुकडा जेवढा बारीक असेल त्याला परमाणू असं म्हणायचं, अशी त्यांनी परमाणूची व्याख्या केली आहे. आणि ती व्याख्या करताना सुद्धा त्यांनी उदाहरण कशाचं दिलंय, आपल्याला रोजच्या जीवनामध्ये दिसणारं धुळीच्या एका कणाचं, त्या कणाचे 6 भाग करायचे, त्यातला जो शेवटचा भाग असेल तो एक शेवटचा भाग म्हणजे परमाणू. अर्णवः, अर्ण म्हणतोय अहम एतद विषये विस्तरेण पठितुम इच्छामी, आणि या विषयी, या अणूंच्या माहितीविषयी मला आणखीन अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. मी विस्तारपूर्वक त्याच्याबद्दल वाचू इच्छितो. पिता, वडील म्हणतात उत्तम, छान छान. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ, उद्याला तू माझ्या महाविद्यालयामध्ये ये. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती, आणि त्या ठिकाणी कणाद या ऋषींच्या विषयीची अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत, तुझी जी जिज्ञासा आहे ती निश्चितपणानं थांबेल. या पाठावर आधारित एक अत्यंत महत्त्वाचा माध्यम भाषेया उत्तरत असा प्रश्न असतो की वडिलांनी अर्णवला तांदूळ आणण्यास का सांगितले. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या धड्यावरती आधारित असतो, जो माध्यम भाषेमधनं आपल्याला लिहायचा आहे, त्याचा आपण अभ्यास करावा. तर आपण या आपल्या जे प्राचीन शास्त्र आहे या शास्त्राबद्दलची माहिती या निमित्तानं आपल्याला या पाठामधून कळाली, आणि त्यामुळं आपली जिज्ञासा काही प्रमाणात थांबली असेल किंवा त्या जिज्ञासेबद्दल आपण आणखीन थोडंसं वाचन करावं, आणि आपलं जे प्राचीन शास्त्र आहे हे प्राचीन शास्त्र काय काय होती याची जरूर माहिती घ्यावी. मुद्दामून त्याच्या संदर्भात आपल्या ग्रंथालयामधनं किंवा अन्य माहितीच्या स्रोतांमधनं आपण त्याची माहिती जमा करा, आणि आपल्या देशाचा जो काही इतिहास आहे हा किती गौरवशाली आहे याची आपल्याला त्याच्यातनं कल्पना येईल. या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, याबद्दल आपल्या सर्वांचे या निमित्तानं मी धन्यवाद देतो.